म्हटलं तरी नाना सर्वप्रथम तुम्हाला सांगून नानांचे आभार व्यक्त करतो, कारण नानांचा आमचा काही पहिल्यांदा काही कॉन्टॅक्ट नव्हता. पहिली गोष्ट सांगायची म्हणजे, कारण आमचं नाना आम्ही निमोनचे, आणि निमोन म्हणजे तालुक्याचा एकदम शेवटचा भागच म्हणलं तरी चालेल. काय खाली कुंदलगाव संपलं का झालं. गणपती बसवला, गणपती बसवायच्या आदल्या दिवशी प्लॅनिंग झाली मित्राची, म्हणे नानांना बोलवायचं म्हणे, नानांना बोलवायचं म्हणे. आता मित्र म्हणला म्हणजे बोलवायचं म्हणलं, बोलवायचं जे व्हायचं. मग केली प्लॅनिंग, म्हणलं नानांना बोलवायचे असेल, त्यांचा नानुभवची कॉन्टॅक्ट होता पहिल्यापासून. मग काय दुसऱ्या दिवशी नाना काय नानुभव म्हणे येतो म्हणे, काय नाही येऊन जातील म्हणे नाना असं तसं बोलले. मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम केला, कार्यक्रम बी एकदम व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर दुगावला सत्कार समारंभ झाला, त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. नानांचा फॅन होण्याचं एकच कारण आहे, मी कट्टर भाजपचा माणूस आहे. तुम्हाला कट्टर हिंदुवादी भाजपचा माणूस आहे. पण आता काय, चांदवड तालुक्याला चांदवड देवळाची विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला आहे ना शांत संयमी जे नेतृत्व लाभलंय ना, याच्यात काही आक्रमक नेतृत्वाची गरज आहे चांदवड देवळा विधानसभा. आणि ते नेतृत्व भारतीय जनता पक्षाच मिळावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही नानांकडे बघतो. आमच्या गावचं नाना जास्त नाही, छोटंसं गाव आहे, 2000 मतदान आहे आमच्या गावाचं. पण जर नाना तुम्ही भविष्यात उभं राहिले आमदारकीला, तर प्रॉपर काम तुमचं होईल. तुमच्या मनात काय आमच्या विषयी शंका असं ना असं तसं काय लहान आहे आम्ही असं काम करणार नाही. नाही खरं आहे, एक नाना म्हणजे काय आता एक हाय लेवलचा नेता माणूस, आणि मनात शंका राहते नेत्याची की पोरं सोरे काम करते का नाही. पण नाना तुम्हाला शब्द देतो, 100% तुमचं प्रॉपर काम होईल निमोन मध्ये. आता दुगावचे उसवडचे पण, तर तुमचे उसवडचे दुगावचे भरपूर आमचे मित्राचे सर्व. पण नानाला भावी वाटचालीस निमोनकरांच्या वतीने शुभेच्छा देतो, चांदवड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो, नवक्रांती गणेश मित्र मंडळ निमोन यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.